नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. टेरेस गार्डनला जिल्हाधिकारी अशोक शिंदे यांची भेट. साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा भक्तिभावात साजरी आणि बस पकडण्यासाठी महिलांची तारेवरची कसरत. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या छतावर टेरेस गार्डनला जिल्हाधिकारी अशोक शिंदे यांनी भेट दिली. यावेळेला पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी यांनी त्यांना टेरेस गार्डनबाबत तसंच झाडांचं संगोपन थ्रेड टू ट्रेंड याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळेला ठाणे जिल्हा सैनिक कल्याण समितीचे नागरी सदस्य दिलीप गुप्ते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील भाट, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी राजू भोये, स्वरूप फुले उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक शिंदे म्हणाले की टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, उपयोगी, स्वस्त अशी वस्तू निर्माण करणं हे अत्यंत कौतुकास्पद आहे. 3R म्हणजेच रिड्यूज, रियूज आणि रिसायकल या तत्वांचा अवलंब करून या वस्तू बनवल्या असून आपली जीवनशैली याच तत्वांवर उभी करणं गरजेचं आहे. ते पुढे म्हणाले की निसर्गपूरक आणि निसर्ग संवर्धन अशा पद्धतीचा अवलंब आपल्या जीवनाचा भाग बनावा ही शासनाची अपेक्षा आहेच. तोच धागा पकडून आपणही या कार्यात झोकून देऊयात. जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेलं लोकराज्य मासिक जिल्हाधिकारी अशोक शिंदे यांना जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी भेट दिलं. तसंच भारतीय सैन्य दलाच्या महाराष्ट्रातील शौर्य पुरस्कार विजेते अधिकारी जवानांवरील महारथी महाराष्ट्राचे या पुस्तकाचे 4 भाग जिल्हाधिकारी शिंदे यांना लेखक तथा ठाणे जिल्हा सैनिक कल्याण समितीचे नागरी सदस्य दिलीप गुप्ते यांनी भेट दिलं. आणि ठाणे शहरातील सुजाण नागरिक यांच्या सहकार्यातून जिल्हा माहिती कार्यालयाच्या टेरेसवर ही वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेतून साकारलेली उपक्रम, आज त्या उपक्रमाची मी पाहणी केली. खरंच शब्द अपुरे आहेत. जो प्रयत्न त्यांनी केलेला आहे तो प्रयत्न आपण सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वेस्ट टू वेल्थ किंवा त्याला 3R प्रिन्सिपल्स म्हणतो, रियूज, रिड्यूस अँड रिसायकल या तत्वाचा अवलंब करून टाकाऊपासून टिकाऊ निर्माण करण्याची भारतीय संस्कृतीमध्ये असलेली आपली प्रेरणा किंवा आपल्या संस्कृतीमध्ये असलेलं याबाबतचं अधिष्ठान विचारात घेऊन केलेला हा उपक्रम खरंच खूप स्तुत्य आहे. वर्तकनगर आणि बाळकूम येथील साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांचा ओघ लक्षणीय होता. पहाटेपासूनच मंदिरात काकड आरती, अभिषेक आणि गुरुपूजनाचे धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिर परिसर फुलांच्या सजावटीनं उजळून निघाला होता. साई भक्तांनी मोठ्या श्रद्धेनं उपस्थित राहून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भजन आणि नामस्मरणाचे कार्यक्रम दिवसभर सुरू होते. मंदिर समितीनं भक्तांसाठी महाप्रसादाची भव्य व्यवस्था केली होती. स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. यावेळेला संपूर्ण उत्सव शांततेत आणि भक्तिभावात पार पडला. ठाणे शहरात महिला प्रवाशांसाठी महिला विशेष बस सेवा सुरू असली तरी प्रत्यक्षात महिलांना बस पकडण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. शहरातील प्रचंड वाहतूक कोंडी, अपुरी बस संख्या आणि वेळेवर न धावणाऱ्या बसेस यामुळे महिला प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागतोय. सकाळच्या आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत महिला विशेष बस फारशा वेळेवर पोहोचत नाहीत. त्यामुळे अनेक महिला धावत पळत बस पकडताना दिसतात. काही वेळेला जागा मिळवण्यासाठी चढाओढ तर काही वेळेला थांब्यावरच बस न थांबण्याच्या घटना घडत आहेत. नागरिक आणि महिला प्रवाशांचा स्पष्ट सूर आहे. महिला विशेष बसेसची संख्या वाढवण्यात यावी, वेळेचं काटेकोर पालन व्हावं आणि वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाययोजना कराव्यात. या संदर्भात अनेकांनी ठाणे परिवहन प्राधिकरणाकडे निवेदनही दिलं असून अद्याप ठोस उपाय झालेले नाहीत. फक्त महिला बस आहेत म्हणून समाधान नाही, ती वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात धावली पाहिजे अशी मागणी ठाण्यातील महिला प्रवासी करतायत.
त्रास तर भरपूर होतो, कारण अर्धा पाऊण तास तर असंच जातं. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग मध्ये अर्धा तास, म्हणजे 1-1.5 तास असंच जातं कुठून येता तुम्ही ठाण्यामध्ये? दिव्यावरून. आणि दिव्यावरून ठाण्यात पोहोचायला किती वेळ लागतो? दिव्यावरून ठाण्यात पोहोचायला 20 मिनिटं, आणि ठाण्यातनं तुमच्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी किती वेळ लागतो? पाऊण तास जातात. पाऊण तास लागतो. बसेस वाढवल्या पाहिजे, बसेस बसेस कमी वाढवल्या पाहिजे, कारण ट्रॅफिक पण खूप असतं, त्याच्यामुळे बसेसचा प्रॉब्लेम होतो. भरपूर त्रास आहे वैताग येतो ट्रॉफिकला, भरपूर त्रास. काय वाटतं, प्रवाशांना किती त्रास होतो, तुम्हाला किती त्रास होतो? आम्हालाही त्रास आहे, प्रवाशांनाही त्रास आहे. काय करणार? कुठल्या रूटला चालते आपली गाडी? 12 नंबर. आणि किती कुठे कुठे ट्रॅफिक लागते? मेन माझीवडा, कापरवाडी आणि वडवलीला. वडवलीला. हो. दररोजची परिस्थिती असते. रोजची परिस्थिती आहे. असं जर गेलं तर किती वेळ लागतो जायला, जर रोड खुल्ला असेल तर? रोड खुल्ला राहिला तर जाता 40 ते 45 मिनिटात गाडी जाते. आणि ट्रॅफिक असेल तर 1-1.5 तास. 1.5 तास जातो. काय वाटतं, ट्रॅफिकसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत वाहन चालक म्हणून? केली पाहिजे आता काहीतरी सुविधा. आम्हालाही त्रास आहे, काय करणार? ट्रॅफिक असते दररोज आणि बस पण देशातील 10 केंद्रीय कामगार संघटना आणि क्षेत्रवार स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीनं 9 जुलै रोजी सर्व विभागांमधील कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक मागण्यांसाठी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारलाय. राज्यात महिला आणि बालविकास विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सुमारे 2 लाख अंगणवाडी कर्मचारी आणि 75,000 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी आणि आशा स्वयंसेविका ग्रामीण, आदिवासी आणि नागरिक क्षेत्रात शासनाच्या योजनेचे फायदे देण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत. अंगणवाडी सेविकांमार्फत 6 महिने ते 6 वर्ष बालकांना आहार, आरोग्य आणि शिक्षण तसंच गरोदर आणि स्तनदा मातांना आहार, आरोग्याची सेवा पुरवण्याचं काम केलं जात आहे. आशा स्वयंसेविका राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा दुवा असून जनतेला आरोग्याचे फायदे मिळवून देण्याचं महत्त्वाचं काम करून देत आहेत. शासन त्यांना शासकीय कर्मचारी मानत नाहीत, त्यांना मानधनही समजतं. अंगणवाडी आणि आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा. THR बंद करून लाभार्थ्यांना ताजा गरम आहार देण्यात यावा. त्यांना दरमहा पेन्शन आणि सामाजिक सुरक्षेचे लाभ देण्यात यावेत. या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी देशभरातील योजना कर्मचारी 1 दिवसाचा संप करून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली. ठाणे शहरातील बांधकाम सुरू असलेल्या एका बहुमजली इमारतीत लिफ्टमध्ये अडकलेला एक कामगार 15 तासानंतर बुधवारी सकाळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. अनेक तास अडकलेला हा कामगार इमारतीवर रंगाचं काम करत होता. बचाव पथकानं सांगितलं की कामगार सुरक्षित असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितलं की मूळचा कोलकाता येथील हा कामगार मंगळवारी दुपारी तेथील माचुडा परिसरातील पेट्रोल पंपासमोरील इमारतीवर रंगाचं काम करत होता. उघड्या लिफ्टचा वापर करून अचानक वीज गेली आणि सुमारे 3 वाजता तो 21व्या मजल्यावर अडकला. बांधकाम स्थळावरून माहिती मिळाल्यानंतर बाळकूम अग्निशमन केंद्रानं मंगळवारी आणि बुधवारी रात्री आमच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर लगेचच मदत पाठवण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की जेव्हा पहाटे 4 वाजता घटनास्थळी ते पोहोचले तेव्हा फक्त एकच पर्यवेक्षक तिथे उपस्थित होता आणि कोणताही तात्काळ उपाय दिसत नव्हता. वीज खंडित झाल्यामुळे लिफ्ट काम करत नव्हती आणि वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मदत उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला गेला तेव्हा त्यांनी तातडीनं 2 कर्मचारी घटनास्थळी पाठवले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अभियंत्यांशीही संपर्क साधण्यात आला आणि त्यांना जनरेटरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. सुमारे 30 मिनिटात जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पथक, पोलीस, अग्निशमन दल, वीज विभागाचे कर्मचारी आणि जनरेटर पथक यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे सकाळी 6 वाजता अडकलेल्या कामगाराला सुरक्षितपणे खाली आणण्यात आलं. बांधकाम ठिकाणी सुरक्षा नियमांमधील त्रुटींवरही त्यांनी प्रकाश टाकला. कामगाराला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं सांगण्यात आलं. शहरासह विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील हरितपट्टा हरवत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून पालिकेवर होतीये. त्यामुळे शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महामार्गाच्या कडेला तसंच दुभाजकांमध्ये बांबूची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागानं घेतला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात विविध विकास कामांमध्ये बाधित झाडांची बेसुमार तोड करण्यात आली. त्यामुळे शहरातील पर्यावरणाचं बिघडत असलेलं संतुलन राखण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं विविध उपाययोजनांवर भर दिलाय. त्यानुसार जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं ठाणे महापालिकेनं उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाअंतर्गत वर्षभरात 2 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केलाय.
याच अनुषंगानं ठाणे तसंच घोडबंदर भागातील महामार्गाच्या रस्त्यालगत तसंच दुभाजकांमध्ये बांबूची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागानं घेतला. ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवर बांबूची झाडं लावण्यात येणार आहेत. यामध्ये आनंदनगर ते कोपरी पूल, माजिवडा रस्ता तसंच गायमुख परिसराचा समावेश आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला 30 फुटी तर दुभाजकांमध्ये 7 ते 8 फुटी बांबूच्या हिरव्या भिंती उभारल्या जाणार आहेत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा टेरेस गार्डनला जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांची भेट, साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा भक्तिभावात साजरी आणि बस पकडण्यासाठी महिलांची तारेवरची कसरत. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666211141. आमचा ईमेल ID awazmaza.tv@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.